नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेसृष्टीच्या एका चमकत्या ताऱ्याबद्दल, ज्यांनी आपल्या अभिनयाने, धैर्याने आणि मेहनतीने लाखो मनं जिंकली. होय, त्या आहेत अलका कुबल. माहेरची साडीची लक्ष्मी वाहिनीची मायाची माधवी किंवा माझी आई काळूबाईची प्रेमळाई. अलका कुबल यांनी प्रत्येक भूमिकेतून मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. पण मित्रांनो, त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. एका साध्या मुंबईच्या मुलीपासून सिनेसृष्टीच्या राणीपर्यंत आणि एका भयानक अपघातातून पुन्हा उभं राहण्यापर्यंत ही कथा आहे प्रेरणेची, संघर्षाची आणि यशाची. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला अलकाच्या कोणत्या चित्रपटाने सर्वात जास्त प्रभावित केलं. चला सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून. अलका कुबल यांचा जन्म 23 सप्टेंबर 1965 रोजी मुंबईच्या गोरेगाव या मध्यमवर्गीय भागात झाला. त्यांचे पूर्ण नाव अलका समीर कुबल, पण लग्नानंतर त्या अलका आठाले म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांचे वडील टाटा मिलमध्ये कामगार होते, जे रोज सकाळी लवकर उठून मेहनत करत आणि संध्याकाळी घरी येऊन कुटुंबाला वेळ देत. त्यांची आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या, ज्या प्रेमाने विद्यार्थ्यांना शिकवत आणि घर सांभाळत. अशा साध्या पण प्रेमळ वातावरणात वाढलेल्या अलकाला लहानपणापासूनच कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची गोडी होती. तुम्ही विश्वास ठेवाल, शाळेत असतानाच त्या गाणी गायच्या, नृत्य करायच्या आणि छोट्या नाटकांमध्ये भाग घ्यायच्या. त्यांची या आवडीला कुटुंबाने नेहमीच प्रोत्साहन दिलं, जरी पैशांची कमतरता असली तरी. वयाच्या अवघ्या 10-11 वर्षांपासूनच त्यांनी व्यावसायिक नाटकात बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. नटसम्राट, संध्याछाया, वेडा, वृंदावन अशा दिग्गज नाटकांमध्ये त्यांच्या छोट्या छोट्या भूमिका इतक्या प्रभावी होत्या की प्रेक्षकांना त्यांचं नाव लक्षात राहू लागलं. कल्पना करा, एक लहान मुलगी स्टेजवर मोठ्या कलाकारांसोबत उभी राहते आणि तिच्या अभिनयाने सगळ्यांना थक्क करते. किती मोठं धाडस हवंय, नाही का? या नाटकाने त्यांच्या मनात अभिनयाची ठिणगी पेटवली आणि त्यांनी ठामपणे ठरवलं की आपल्याला अभिनेत्रीच व्हायचं. आता तुम्ही सांगा, तुम्ही लहानपणी कोणत्या क्षेत्रात स्वप्न पाहायचात? कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता येतो त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश. इयत्ता 10वीत असताना, म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी अलकाला एक मोठी संधी मिळाली. हिंदी चित्रपट चक्रामध्ये छोटीशी भूमिका. हा 1981चा चित्रपट होता, ज्यात नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण बॉलिवूडसारख्या व्यावसायिक दुनियेची ओळख झाली. पण मित्रांनो, अलकाचं खरं प्रेम होतं मराठी सिनेमाशी. त्यांनी 1979 मध्येच सोबती या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. पण त्यांचा खरा लेडी डेब्यू झाला 1984च्या स्त्रीधन या चित्रपटात. या चित्रपटात त्यांनी एका अशा मुलीची भूमिका साकारली जी आपल्या कुटुंबासाठी लढते आणि त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं. याच चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या करिअरचा पहिला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्याच वर्षी वाहिनीची माया हा चित्रपट आला, ज्याने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. या चित्रपटात अलकाची केमिस्ट्री आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की थिएटर्स हाऊसफुल होऊ लागले. 1985 मध्ये वाहिनीची माया या चित्रपटात त्यांनी माधवी ही भूमिका साकारली, जी सासू-सुनेच्या नात्यावर आधारित होती. या चित्रपटात त्यांनी सासरच्या कठीण परिस्थितीतही प्रेम आणि आपुलकी जपणाऱ्या सुनेची भूमिका इतक्या सुंदरपणे साकारली की प्रेक्षक स्वतःला त्या कथेत पाहू लागले. तुम्ही वाहिनीची माया पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं दृश्य सर्वात आवडलं. 1986 मध्ये तुझ्या वाचून करवेना या चित्रपटात अनुराधा सूर्यवंशी ही मजबूत स्त्रीची भूमिका साकारत त्यांनी दुसरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. हा चित्रपट प्रेम आणि विभक्तेवर आधारित होता आणि अलकाच्या डोळ्यांमधील भावना, त्या दृश्यांमधील ताकद याने प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं. या चित्रपटाच्या सेटवरील एक गमतीदार किस्सा सांगतो. एका भावनिक दृश्यात अलकाने इतक्या ताकदीने अभिनय केला की दिग्दर्शक आणि सेटवरील सगळे थक्क झाले आणि शॉट ओके झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. असा अभिनय करणं सोपं नाही, हो ना? 1980चं दशक अलकासाठी यशाचा रोलर कोस्टर होतं. 1987च्या पोरीची धमाल बापाची कमालमध्ये नीलू ही विनोदी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटात दादा कोंडके, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी इतकी हिट झाली की प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धावत राहिले. एकदा दादा कोंडक्यांनी सेटवर मजा केली होती. अलकाला म्हणाले, तुझ्या विनोदाने तर मीच हसतोय, आता प्रेक्षक काय करतील?
1988च्या नशीबवानमध्ये त्यांनी अलका नावाची रोमॅन्टिक भूमिका साकारली, जी प्रेमात पडलेल्या मुलीची गोड कथा सांगत होती. आणि मग आलं 1989, अलकाचं स्वप्नवत वर्ष. या एकाच वर्षात दे दात आली, राजाने वाजविला बाजा, आंटीने वाजवली घंटी, रिक्षावाली, मधुचंद्राची रात्र, धरला तर चावते झाकली मूठ 1.25 लाखाची, घरकुल पुन्हा हसावे, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे तब्बल 9 चित्रपट रिलीज झाले. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका, कधी विनोदी, कधी गंभीर, कधी सामाजिक संदेश देणाऱ्या. दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांच्यासोबत काम करताना अलकाने मराठी सिनेमाला एक नवा रंग दिला. दे तालीमधील त्यांचं विनोदी टायमिंग इतकं परफेक्ट होतं की आजही लोक त्या डायलॉगची नकल करतात. तुम्हाला यापैकी कोणता चित्रपट सर्वात आवडला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. 1990च्या दशकात अलकाचे यश शिखरावर गेलं. 1990 मध्ये शुभ बोलणाऱ्या या चित्रपटात लक्ष्मी ही सामाजिक मुद्द्यांवर बोलणारी भूमिका साकारली. धुमाकूळ आणि लप्पाछप्पी सारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धमाल केली. पण 1991 हे वर्ष अलकासाठी अविस्मरणीय ठरलं. माहेरची साडी चित्रपट. या चित्रपटात लक्ष्मी ही सासर आणि माहेरच्या नात्यात अडकलेली स्त्री साकारत त्यांनी प्रेक्षकांना रडवलं आणि हसवलं. हा चित्रपट इतका हिट झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरात माहेरची साडीची चर्चा झाली. या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा. एका भावनिक दृश्यात अलकाने इतक्या ताकदीने अभिनय केला की सेटवरील सगळे क्रू मेंबर्स रडू लागले. हा चित्रपट आजही मराठी सिनेमाचा मैलाचा दगड मानला जातो. त्याच वर्षी येडा की खुला, बंडलबाज, आंधळा साक्षीदार, काळं रात्र, 12 वाजता, फटफट जीत, डॉक्टर जसा बाप तशी पोरी असे अनेक चित्रपट आले. हिंदीतही त्यांनी नया जहरमध्ये पदार्पण केलं. 1992 मध्ये अनुराधा या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत त्यांनी नवे प्रयोग केले. कमाल माझ्या बायकोची 1997, नवसाचं पोर 1998, देवकी 2001 यांसारख्या चित्रपटांनी त्यांची कीर्ती वाढवली. या काळात त्यांनी 100हूनही अधिक चित्रपट केले आणि त्या मराठी सिनेमाच्या निर्विवाद क्वीन बनल्या. पण मित्रांनो, यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. 2000च्या दशकात देवकी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सातारा येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. कार पूर्णपणे चक्काचूर झाली आणि अलकाला गंभीर जखमा झाल्या, विशेषतः मणक्याला. डॉक्टरांनी सांगितलं की त्या कदाचित पुन्हा चालू शकणार नाहीत. 1 वर्षानंतर त्यांना स्पायनल सर्जरी करावी लागली आणि 6 महिने त्या अंथरुणावरच होत्या. त्यांचं वजन 110 किलोपर्यंत गेलं आणि इंडस्ट्रीत अफवा पसरल्या की अलकाचं करिअर संपलं. त्या कायमची व्हीलचेअरवर राहतील. हा काळ त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. पण मित्रांनो, याच काळात त्यांचं धैर्य आणि कुटुंबाचा आधार त्यांना आधारला. त्यांचे पती समीर आठळीये, जे एक यशस्वी छायाचित्रकार आहेत, त्यांनी प्रत्येक पावलावर साथ दिली. अलकाने एका मुलाखतीत सांगितलं, तो अपघात माझ्यासाठी जीवनाचा नवा धडा होता. मी ठरवलं की मला पुन्हा उभं राहायचंय आणि त्यांनी ते करून दाखवलं. अपघातानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं. 2001च्या शिर्डी साईबाबा ओवळीनी, 2002 नाती गोटी, 2006 यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी कमबॅक केलं. टीव्हीवरही त्या सक्रिय झाल्या. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाश चभे, माझी आई काळूबाई यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. माझी आई काळूबाई या मालिकेतील त्यांची आईची भूमिका इतकी हृदयस्पर्शी होती की प्रेक्षक त्या पात्राशी भावनिक नातं जोडू लागले. या मालिकेच्या सेटवरील एक गमतीदार किस्सा. एकदा शूटिंग दरम्यान अलकाने इतक्या ताकदीने डायलॉग बोलला की सेटवरील लाईट्स बंद पडल्या आणि सगळे हसत हसत म्हणाले, अलका ताई, तुमच्या अभिनयाने तर करंटच गेला. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच रंगतदार बनतं. 1992 मध्ये अलकाने समीर आठले यांच्याशी लग्न केलं आणि दोघांनी मिळून शुभलक्ष्मी हे प्रोडक्शन हाऊस उभारलं. या बॅनरखाली त्यांनी सुवासिनीची सत्वपरीक्षा 2010, अग्निपरीक्षा 2010, आम्ही का तिसरे 2012 यांसारखी चित्रपट बनवले. आम्ही का तिसरे हा चित्रपट विशेष होता कारण तो ट्रान्सजेंडर समाजाच्या जीवनावर आधारित होता आणि अलकाने यातून सामाजिक जागृतीचा संदेश दिला. 2013च्या सूर राहू दे या चित्रपटात त्यांनी एड्स मुलीला मदत करणाऱ्या डॉक्टरची भूमिका साकारली आणि या चित्रपटाद्वारे त्यांनी एड्स जागृती मोहिमेतही योगदान दिलं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी खऱ्या एड्सग्रस्त मुलांशी भेटी घेतल्या आणि त्यांच्यासाठी सामाजिक काम केलं. अशा प्रकारे अलकाने केवळ अभिनयच नाही तर सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांना 2दा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 3दा फिल्मफेअर मराठी नामांकने, 2013चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 2016चा व्ही शांताराम पुरस्कार मिळाला. आज 40 वर्षांनंतरही त्या सक्रिय आहेत. अलीकडील चित्रपटांमध्ये धुराळा 2020, वेडिंगचा सिनेमा 2019, शेर शिवराज 2022, सुभेदार 2023 यामध्ये त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या. त्यांची मुलगी ईशानी आठळे ही आता कलासृष्टीत पदार्पण करत आहे आणि अलकाचं मार्गदर्शन तिला मिळत आहे. मित्रांनो, अलका कुबल यांचा हा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी गाथा आहे. एका साध्या मुलीपासून सुपरस्टार, अपघातातून कमबॅक आणि सामाजिक कार्यात योगदान. ही कथा तुम्हाला काय शिकवते? तुमच्या आयुष्यातील असा कोणता प्रसंग आहे जिथे तुम्ही हार न मानता पुन्हा उभे राहिलात? कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत आणखी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची कथा घेऊन येईन. तोपर्यंत आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.